प्लस कसं आहे की वेडिंग फोटोग्राफरमध्ये अजूनही तेवढा रिस्पेक्ट नाही आहे. अजून तुम्ही किती भारी असाल तर तिथली लोक तुम्हाला म्हणणार हे फोटोग्राफर इकडे फोटो काढ. एका साईडला मलाइका अरोरा, पंकज त्रिपाठी, बाकीचे सगळ्या लोकांचे शूट्स करतोय आणि हा वेडिंग पण करतोय. ऑटोमॅटिकली माय व्हॅल्यू ॲज अ कमर्शियल फोटोग्राफर कॉम्प्रोमाइज होऊन जातं. मी बरेचदा फोटो बघतो आणि ब्लॅक अँड व्हाईटमध्ये मला जे वेगळे पण वाटतं ते कलरमध्ये बरेचदा वाटत नाही. कारण तुम्ही तुमचं जग कलरमध्ये बघता. बऱ्याच वेळा आधी काय करायचो मी की माझा कुठला फोटो आउट ऑफ फोकस आला किंवा एवढा चांगला नाही आलाय की मी तो इन्स्टंटली ब्लॅक अँड व्हाईट करून टाकायचो. तो ऑटोमॅटिकली क्लायंटला चांगला वाटायचा. सर, जोधा अकबरचा अनुभव कसा होता? जोधा अकबरचा इट चेंज माय लाईफ. कुठला दगड उचलला, कुठलं झाड हल्लं तरी पण फोटोग्राफर्स पडतात. त्या दिवशी त्यावेळेस जो इन्सल्ट झाला होता तेवढा मोठा इन्सल्ट कधीच झाला नाही आयुष्यामध्ये. तो मला म्हणला की मुंबईतल्या रस्त्यावरच्या भिकाऱ्यांना कॅमेरा दिले होते, त्यांचे मी फोटो बघितले, हे पण ते पण चांगले आहेत फोटो ह्याच्यापेक्षा. दॅट वॉज हिज फीडबॅक. आणि त्यांनी माझ्यासमोर अख्खा स्टॅक कचरापेटीत फेकून दिला आणि मी तिकडे हँग झालो होतो. मला कळलंच नाही काय करायचं. शाहरुख खान सोबत काम करतानाचा अनुभव कसा होता? की एखाद्या ऍक्टरने किंवा हिरोईनने एखाद्या एकदम त्यांचे रंग दाखवले? हो, बरेच आले. मी ती नावं तर नाही घेऊ शकत ऑब्व्हियसली. म्हणजे मला असा प्रश्न पडला होता की मग कशाला बाई, तू कशाला लिहिस माझ्यासमोर, माझ्या कॅमेरासमोर, माझ्या स्टुडिओमध्ये, आणि कॉपरेट नाही करायचं, तिकडे टँट्रम्स थ्रो करायचे, पटकन सप्पो मला जायचंय. मग द होल आयडिया वॉज की मग वाय डिड यू कम. तिथे हा माणूस डिरेक्टरला मारायला उठला. अरे वा. सिनियर ऍक्टर बरं का. मित्रांनो नमस्कार, कसे आहेत सगळे? निर्जीव वस्तूला सुद्धा सजीव करून दाखवण्याची क्षमता फोटोग्राफीच्या कलेमध्ये आहे. आणि या फोटोग्राफीच्या कलेमध्ये ज्यांनी 20 वर्षाचा दीर्घ अनुभव घेतलेला आहे असे समीर बेलवलकर सर आज आपल्या सोबत आहेत. सर, 3S पॉडकास्टमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच विशाल सर, हॅपी टू बी हिअर. सर, एकदम तुम्ही जवळजवळ IT मध्ये काम करत होतात आणि एक मोठा टर्निंग पॉईंट घेऊन तुम्ही फोटोग्राफी सारख्या सेक्टरकडे वळलात. म्हणजे ज्या वेळेस लोक सेटल होतात त्यावेळेस तुम्ही या सेक्टरकडे वळलात. या निर्णयापर्यंत कसे आलात? सो ऑनेस्टली ह्याच्या खूप वेगळ्या स्टोरीज आहेत आणि मी प्रत्येक वेळेस जेव्हा ही स्टोरी सांगतो तेव्हा काहीतरी वेगळंच त्याचं एक रूपांतर होतं. सो आता आज बघू काय स्टोरी कळते. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी मलाच कळतात की अरे हे पण झालं होतं. सो ऑनेस्टली मी आयुष्यभर म्हणजे अंटिल आय फाउंड फोटोग्राफी मी कम्प्लिटली कन्फ्युज होतो. मला काहीच माहीत नव्हतं की एज्युकेशनमध्ये काय करायचं आहे, प्रोफेशनमध्ये काय करायचं आहे. एज्युकेशन तर सगळं जे मित्र करतायत ते आपण ट्राय करू हेच होतं. म्हणजे मला स्वतःचं काही ॲम्बिशन नव्हतं किंवा स्वतःचा काही गोल नव्हता. आणि जेव्हा एज्युकेशन संपलं, म्हणजे माझं एज्युकेशन आहे BSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री, त्याच्यानंतर मी MBA केलं आहे आणि ते पण केलं कारण अगेन माहीत नव्हतं काय करायचं, मित्र करतात म्हणून मी केलं. आणि आफ्टर द एज्युकेशन परत एक मोठा प्रश्न होता की आता करू काय मी. सो थोडंसं आर्टमध्ये माझं इन्क्लिनेशन होतं, थोडं ड्रॉइंग, स्केचिंग, पेंटिंग मी करायचो. सो त्याच्यामुळे ग्राफिक डिझाईन, वेब डिझाईन ही माझी एक स्ट्रेंथ होती आणि इंटरेस्ट आला होता. कम्प्युटर्स माझ्याकडे खूप लहानपणापासून होते. माझे वडील ही वॉज अ पायनियर ज्यांनी कम्प्युटर्स पुण्यामध्ये फर्स्ट टाइम आणले. आणि त्यांनी त्यांचा एक डेस्कटॉप पब्लिशिंग नावाची एक इंडस्ट्री विच केटर्स टू दी ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज ती सुरू केली होती. सो कम्प्युटर्स नेहमी ॲक्सेसिबल होते आणि आर्ट आणि कम्प्युटर्स कसं एकत्र मर्ज करू शकतो मी हे एक्सप्लोर करायला ग्राफिक डिझाईन माझं शिकलो होतो मी. मग नंतर इंटरनेट आलं, वेबसाईट झाल्या, मग वेब डिझायनिंग माझं शिकलो होतो मी. पण हे करताना सुद्धा ना असं एक आतनं सॅटिस्फॅक्शन नव्हतं. म्हणजे करत होतो मी, आवडत होतं, पण असं एक लॉस्ट आहे मी. म्हणजे अजूनही मला जे हवंय, जे आयुष्यात करायचंय ते मिळालं नाहीये असं एक कमतरता अशी कॉन्स्टंटली मला जाणवत होती. अंटिल वन डे जेव्हा मी माझ्या बहिणीला प्रूव्ह करायला की मी तुझ्यापेक्षा चांगले फोटो काढू शकतो म्हणून तिच्याकडनं मी तो कॅमेरा स्नॅच केला, तिला डिस्करेज करून. आणि मग तो कॅमेरा घेऊन मी फोटो काढायला लागलो आणि घरी दाखवायचो की हिचे फोटो कसे असतात बघा आणि हे फोटो कसे असतात बघा. सो हा मेन उद्देश होता कॅमेरा पिकअप करायचा. आणि मग जसं बोलतात ना की म्हणजे एक पहिली स्टेप घेतल्यावरती लगेच कळलं की आता पुढची स्टेप कुठली असणार आहे. तर जसं टिपिकली फोटोग्राफर्स बरोबर कॅमेरा सगळीकडे जातो की ते कुठे सोडत नाहीत. कुठे पण काहीतरी ऑपॉर्च्युनिटी असेल, कुठेतरी काहीतरी त्यांना दिसेल आणि ती मोमेंट त्यांनी कॅप्चर केली पाहिजे. सो ह्याच थिंकिंगनी तो कॅमेरा सगळीकडे जायला लागला माझ्याबरोबर. ऑफकोर्स तेव्हा डिजिटल फोटोग्राफी नव्हतं, कुठेच नव्हतं. म्हणजे नोवेअर ऑन द होरायझन. कोणी बोलत पण नव्हतं की डिजिटल फोटोग्राफी असं काहीतरी येणार आहे म्हणून. सो दिस वॉज आय थिंक द इयर 2002 रफली. आणि तिकडे मग कॅमेराने मी
असे कुठले 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 फोटो काढत राहिलो. माझा जो जॉब होता तो पण एका ठिकाणी होता नदीच्या बाजूला. तो तिथे पण बरेचसे लश ग्रीन झाडं असायची, त्याच्यावरती बरेच पक्षी यायचे, बरेच त्याच्यावर किडे असायचे आणि खूप काय काय असायचं तिकडे इंटरेस्टिंग शूट करायला. मग पाऊस पडला की सगळं एकदम गार असं लश ग्रीन होऊन जायचं अजून. मग परत तिकडे जा, त्याचे वेगळे फोटो काढा. सो असे फोटो काढत 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 असं आय वॉज एन्जॉईंग माय सेल्फ. असं मला कधीच वाटलं नाही की माझं करिअर होईल म्हणून. आणि ॲट वन पॉईंट इन टाईम मला वाटलं की नाही आता मला ह्याच्यात थोडं अजून घुसलं पाहिजे. सो मी बऱ्यापैकी फोटोग्राफी मॅगझिन्स सबस्क्राईब केले होते. बऱ्याचशा फोटोग्राफर्सचं काम ऑनलाईन मी बघत होतो, कसं करतात, काय करतात. आणि हे करता करता एका मॅगझिनमध्ये एक ॲड आली की एक व्हेरी व्हेरी फेमस फॅशन फोटोग्राफर मुंबईमधला, तो 1 दिवसाचा फॅशन फोटोग्राफीचा वर्कशॉप घेतोय. आणि मी म्हटलं जाऊन बघून येऊयात ना. आता मी जे करतोय ते कम्प्लिटली वेगळं आहे. आता फॅशन फोटोग्राफी काय असतं हे कळायला म्हणजे कुठलं तरी एक्सपर्टकडनं बघून येऊ. सो मी लीव्ह घेतली, 1 दिवस मुंबईला गेलो, तो वर्कशॉप अटेंड केला. आणि वर्कशॉप अटेंड करून आल्यावरती असं शिकणं तर काही झालं नाही, बिकॉज जनरली तो असा एक मास्टर क्लास होता. म्हणजे एक्सपिरियन्स शेअरिंग होतं की हा फोटो असा काढला मी, इथं काढला आणि ह्याला हे लाईटिंग केलं होतं आणि हे माझे एक्सपिरियन्सेस होते. सो टेक्निकल असं काही शिकून नाही आलो त्यातनं मी. पण तो जो वर्कशॉप होता तो टाइम्स ग्रुपनी अरेंज केला होता. त्यांचा एक मॅगझिन होता टाइम्स जर्नल ऑफ फोटोग्राफी. सो तिकडे एक मला व्यक्ती भेटला जो खूप मला फॅमिलियर होता, पण मला कळत नव्हतं की हा आहे कोण नक्की. मी जाऊन त्याच्याशी बोललो. त्याचं नाव आदित्य आणि ही इज बीन मॉन्युमेंटल इन माय जर्नी ॲज अ फोटोग्राफर. सो मी त्याला म्हटलं, अरे तू पुण्याचा आहेस का, तुला भेटलोय कुठेतरी मी. तो म्हटला, अरे हो मी तुझ्या शाळेतला आहे, इनफॅक्ट मी तुझा ज्युनियर आहे, तुझ्या बहिणीचा क्लासमेट आहे. मग बोलणं झालं की अरे तू कसा काय फोटोग्राफी करायला लागला. मी म्हटलं मी असंच टाइमपास करतोय, इकडचे तिकडचे फोटो काढतोय, थोडं इंटरेस्टिंग वाटलं म्हणून मी आलो बघायला. मी त्याला विचारलं तू कसा काय इकडे. सो तो म्हणला की मी याचा को एडिटर आहे आणि आय एम मॉन्युमेंटल इन ऑर्गनायझिंग दिस वर्कशॉप. सो ते सगळं झालं. तो मला म्हटलं काय फोटो काढतोस तू, पाठव मला बघायला आवडेल म्हणून. तर मग आलो परत. मी म्हटलं पाठवून देऊ याला बघायला, बघू कोणतरी काहीतरी क्रिटिकल फीडबॅक दिला वगैरे तर यूज करता येईल मला. सो त्याच्या आधी मी गोव्याला गेलो होतो. आफ्टर द वर्कशॉप आय हॅड गॉन टू गोवा. आणि गोव्याला मी बरेच फोटो काढले होते. सो मी ह्याला जे फोटो पाठवले ते गोव्यातलेच एक 5-7 फोटो पाठवले. आणि आय हॅड नो आयडिया टू माय सरप्राईज की नेक्स्ट मंथच्या टाइम जर्नल ऑफ फोटोग्राफीमध्ये माझे 3 फोटो त्यात पब्लिश झाले होते विथ माय फर्स्ट बायलाईन की पिक्चर समीर बेलवलकर. आणि त्याच्याबरोबर 3000 रुपयाचा चेक होता. अरे बापरे. मी म्हटलं अरे हे काय, हे मी एक्सपेक्टच केलं नव्हतं. मग तेव्हा माझ्या डोक्यात अशी आयडिया आली की म्हणजे मी गोव्यात गेलो होतो, टाइमपास केला, फोटो पण काढले, सगळं जे आवडतं ते केलं, परत आलो, मला त्याचं ॲप्रिसिएशन पण मिळालं आणि बरोबर पैसे पण मिळाले. म्हणलं अरे दिस कॅन बी अ गुड करिअर. सो तेव्हा मला फर्स्ट टाइम हा डोक्यात थॉट आला की ह्याच्यात पुढे आपल्याला काहीतरी करता येईल. आणि दॅट वॉज अ व्हेरी बिग एनकरेजमेंट. कारण इकडे बरेचसे लोक कुठे कुठे फोटो सबमिट करायचे आणि ते रिजेक्ट व्हायचे आणि कोणी काय पब्लिश करत नव्हते. आणि इथं व्हेरी एफर्टलेसली माझे 3 फोटो पब्लिश झाले. आणि नंतर मग एव्हरी मंथ आय वॉज कॉन्ट्रीब्युटिंग टू द मॅगझिन. आणि मग त्या मॅगझिन नंतर मग न्यूजपेपर झाले, न्यूजपेपर नंतर अजून मॅगझिन झाले. आणि ह्याच्यामध्ये कुठेतरी ना मी घरी बॉम्ब टाकला की मी जॉब सोडतोय म्हणून. म्हणलं मला कळलंय मला काय करायचंय. तर माझे घरचे म्हणले काय करायचंय. म्हणलं मला फोटोग्राफी करायची. तर म्हणजे आई अशी एकदम चकित होती एकदम. ती म्हणली म्हणजे आता तुला जो जॉब मिळतोय मला अंडरस्टँड करू दे, तुला जो काय पगार मिळतोय ते सगळं तुला बंद करायचं आहे आणि लग्नाचे आणि मुंजीचे फोटो काढणार आहेस तू. असं दॅट वॉज हर अंडरस्टँडिंग ऑफ फोटोग्राफी ॲट दॅट टाइम. मला तिची पण काही चूक नव्हती कारण तिथे फोटोग्राफर्स कोणी नव्हतेच तेव्हा. म्हणजे मोजकी 10-12 नावं होती जी एकदम टॉपला होती आणि बाकी कोणी करायचंच नाही ना. आता कसं म्हणजे कुठला दगड उचलला, कुठलं झाड हल्लं तरी पण फोटोग्राफर्स पडतात. सो तसं बिलकुल नव्हतं. सो त्यांचं अंडरस्टँडिंग की हा फोटोग्राफी इज ओनली दिस मच. पण ते ब्रेक करणं मला थोडं टफ गेलं. पण एव्हरीबडी सपोर्टेड, माय वाईफ सपोर्टेड. म्हणजे इनफॅक्ट द सेम वीक माझा मुलगा डिलिव्हर झाला होता. ही वॉज 5 days ओल्ड. आणि तो 5 दिवसाचा असताना मी गेलो आणि आय थिंक मी हॉस्पिटलमध्येच हा बॉम्ब फोडला होता की मी जॉब सोडतोय म्हणून. त्यामुळे सगळ्यांच्याशी एकदम चेहरे पांढरे पडले होते. पण त्यांनी करून दिलं मला. आणि मग मला जेन्युइनली असं वाटतं की ही जी मी एक मोठी रिस्क घेतली की मला दोन्ही दगडांवर पाय ठेवायचा होता की जॉबची सिक्युरिटी पण पाहिजे, पण नाही फोटोग्राफीमध्ये पण काहीतरी मला व्हायला पाहिजे. सो ही जी रिस्क घेतली की एका दगडावरचा पाय काढून टाकला, दोन्ही दगडांवरती पाय ठेवले. त्या रिस्कमुळेच पुढचा पाथ कळला. म्हणजे इट वॉज ॲज सिम्पल ऑर ॲज कॉम्प्लिकेटेड एज दॅट. येस. खूप मोठी स्टोरी आहे ही, पण दिस इज इट इन अ नटशेल. शॉर्टमध्ये. सर, प्रोफेशन आणि पॅशन
ह्या दोन्हीमध्ये हा जो ताळमेळ आहे हा साधण्याचा खूप लोक प्रयत्न करतात. म्हणजे आता हा पॉडकास्ट पाहत असणारे अनेक लोक असतील की ज्यांना वाटतं की मी जे काही करतो आहे त्यात मला समाधान नाही आहे, मला फोटोग्राफी खूप आवडते. हे जे ट्रान्झिशन होतं तुमचं हे कसं होतं आणि एखाद्याने ते करत असताना कुठल्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे? सो जेव्हा मी केलं तेव्हा टाइम्स कम्प्लिटली वेगळे होते. तेव्हा कोणीच नव्हते फोटोग्राफर्स, म्हणजे कॉम्पिटिशन म्हणली तरी पण असं कोणीच, म्हणजे मी इफ आय इमॅजिन मायसेल्फ की 2003-2004 मध्ये मी जेव्हा शूट करायचो माझे कॉम्पिटिशन कोण होते तर मे बी 2 किंवा 3 नावं फक्त होती. बरं. म्हणजे ऑब्व्हियसली म्हणजे माझ्या लेवलला मोठे मोठे लोक बरेच होते मुंबईमध्ये, दिल्लीमध्ये, बँगलोरमध्ये. पण बॅलन्स करणं ही प्रत्येकाची वेगळी वेगळी स्किल आहे. म्हणजे मी असं कधी विचारच नाही केला की माझं पॅशन वेगळं आणि माझं प्रोफेशन वेगळं आहे. आणि जेव्हा मी हा प्रयत्न केला की पॅशन माझं वेगळं मी करणार आहे आणि प्रोफेशन माझं वेगळं करणार आहे, तेव्हा ते वर्कआउटच झालं नाही. त्याच्यामुळे तुम्ही ते ठरवणं खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला हे पॅशन ठेवायचं आहे का तुम्हाला हे प्रोफेशन बनवायचं आहे. जर का प्रोफेशन तुम्हाला बनवायचं असेल तर आय ऑलवेज टेल पीपल की मोठ्या रिस्क घेतल्या तरच मोठ्या गोष्टी होतात. आणि कमिंग फ्रॉम म्हणजे मी आय कॅन ओनली टेल अबाउट माय एक्सपिरियन्सेस कमिंग फ्रॉम अ मिडल क्लास महाराष्ट्रीयन फॅमिली. माझा जॉब होता तो मला फक्त 15,000 रुपये देत होता, कारण तेव्हा मार्केट खूप खराब होतं आणि जॉब्सच नव्हते कुठे. पण मेंटॅलिटी अशी होती की नाही हातामध्ये आहेत ना तर ते पैसे सोडू नकोस, मग किती मोठी ऑपॉर्च्युनिटी असेल अंटिल तिथं काय कन्फर्मेशन मिळत नाही तोपर्यंत हे सोडू नको. सो ते एक आपण जी सेफ्टी धरून चालतो त्याच्यामुळेच बऱ्याचशा गोष्टी पॉसिबल होत नाहीत. म्हणजे आत्ता सुद्धा मी बघतो, म्हणजे माझ्याकडे बरीच लोक येतात ॲडवाईससाठी, मेंटॉरिंगसाठी. मी खूप साऱ्या MBA कॉलेजेसमध्ये टॉक देतो, फोटोग्राफी कॉलेजमध्ये टॉक देतो. तिथे पण लोकांना म्हणजे एक कॅमेरा घेतात, एक लेन्स घेतात आणि त्याच्यावरच इतकं ते रखडत असतात. रिस्क घ्यायची ॲबिलिटीच नसते की नाही आता मी ह्या प्रोफेशनमधनं पैसे कमवलेत ते मी ह्याच्यात इन्व्हेस्ट करतो, माझं इक्विपमेंट अपग्रेड करतो, माझे स्किल्स अपग्रेड करतो आणि तरच पुढचं तुम्हाला चॅप्टर तुमचा ओपन होईल ना त्या पॅशन मधला. पण ही रिस्क कोणालाच घ्यायची नसते. एव्हरीबडी वॉन्ट्स टू प्ले इट सेफ. त्याच्यामुळे रिस्क टेकिंग ॲबिलिटी आय थिंक इज द की फॅक्टर इन मेकिंग युअर पॅशन युअर प्रोफेशन. सर पण कॅल्क्युलेटेड रिस्क असा काही प्रकार असतो, पण ते आता फॉर्म्युला कोणाकडेच नाही आहे. कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणजे मी कम्प्लीट म्हणजे माझं आयुष्याच एक मोठी रिस्क आहे. म्हणजे जे मी करतो किंवा कुठे जातो, मी ट्रॅव्हल करतो, म्हणजे मी अशी एकदम विचित्र गोष्टी करतो, पण त्याच्यातनं मला रिवॉर्ड्स इन टर्म्स ऑफ एक्सपिरियन्सेस, रिवॉर्ड्स इन टर्म्स ऑफ माय क्लायंट बेस, रिवॉर्ड्स इन टर्म्स ऑफ ज्या सेलिब्रिटीजना मी शूट केलं, ज्या मूवीजवरती मी वर्क केलंय, हे सगळं इज अ मॅटर ऑफ अ बिग रिस्क. सो तुम्ही तुमची रिस्क इव्हॅल्युएट करा आणि तुम्हाला जी वाटेल तेवढी रिस्क घ्या, पण घ्या. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. घेता येणं पण महत्वाचं. आणि वन्स यू नो की ठीक आहे मी छोटी रिस्क घेतली आणि त्याच्यातनं मला हे निष्पन्न झालं, तर पुढची रिस्क तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला थोडा कॉन्फिडन्स येतो, तर पुढची रिस्क हॅज टू बी लिटल बिगर दॅन द प्रिव्हियस रिस्क. आणि फेलियर येणारच आहेत. आणि इनफॅक्ट मी सांगतो ना की मी जेव्हा पण टॉक देतो लोक विचारतात की काय ॲडवाईस आहे का आमच्यासाठी, मी त्यांना सांगतो की तुम्ही चुका करा, तुम्ही फेल व्हा. कारण माझे सगळ्यात मोठे लर्निंग जे आहेत, माझी सगळ्यात मोठी जी ग्रोथ झाली आहे माझ्या करिअरमध्ये किंवा लाईफमध्ये इज ओनली बिकॉज ऑफ माय फेलियर्स. सो दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सर कुठली फेल्युअर असे मोठे सांगायला आवडतील? नाही, खूप पैसे वेस्ट करणं ऑन इक्विपमेंट, कुठली तरी ऑपॉर्च्युनिटी आली आहे आणखीन त्याच्यामध्ये खूप ओव्हर कॉन्फिडेंटली मी गेलोय, अंडर प्रिपेअर्ड गेलोय आणि ते फेल झालंय. एक असा प्रसंग होता की मी असं खूप फोटोज घेतले होते पुण्यामध्ये आणि मला वाटलं होतं की आता झालं, म्हणजे मी आता बनलो फोटोग्राफर. मी मुंबईत गेलो होतो की मला हे फोटोज कोणाला तरी दाखवायचे आहेत आणि कुठली स्टॉक फोटोग्राफी एजन्सी विकत घेते का हे मला एक्सप्लोर करायचं आहे. सो मी तिकडे गेलो होतो आणि माझा त्यावेळेस जो इन्सल्ट झाला होता तेवढा मोठा इन्सल्ट कधीच झाला नाही आयुष्यामध्ये. सो दॅट इज वन मोर एक्झाम्पल की म्हणजे मी एवढी रिस्क घेऊन गेलो तिकडे की म्हणजे एवढा ओव्हर कॉन्फिडन्स होता, तर ह्याला ओव्हर कॉन्फिडन्स म्हणा किंवा रिस्क म्हणा, दोन्ही होतं. तो मला म्हणला की मुंबईतल्या रस्त्यावरच्या भिकाऱ्यांना कॅमेरा दिले होते, त्यांचे मी फोटो बघितले, ते पण चांगले आहेत फोटो ह्याच्यापेक्षा. मग दॅट वॉज इज फीडबॅक. आणि त्यांनी माझ्यासमोर अख्खा स्टॅक कचरापेटीत फेकून दिला आणि मी तिकडे हँग झालो होतो, मला कळलंच नाही काय करायचं. पण त्याच्यानंतर मी 1.5-2 महिने कॅमेराला हातच नाही लावला. म्हणजे असं वाटलं की नाही बहुतेक चुकलंय सगळा माझा प्लॅन, ही सगळी रिस्क पाण्यामध्ये गेली आहे. पण अगेन त्याच्यानंतर आतमध्ये तो फोटोग्राफी एवढा मोठा आवाज होता की त्या इन्सल्टमुळे किंवा त्या एपिसोडमुळे जो मी स्प्रिंग बॅक केला तो मी करू शकलो नसतो जर का मी ती रिस्क नसती घेतली की आता चला हे दाखवतो मी कुठल्या तरी मोठ्या माणसाला. इट्स अ रिस्क ना. तुम्ही जे काय केलंय ॲज अन आर्टिस्ट, तुम्हाला ॲप्रिसिएशन नाही मिळालं तर तो आर्टिस्ट संपून जातो. ॲक्टर म्हणा, पेंटर म्हणा, म्युझिशियन म्हणा, तुमचे ऑडियन्स तुम्हाला व्हॅलिडेट करतं आणि तुमचा ऑडियन्स तुम्हाला जो फीडबॅक देईल तेवढेच तुम्ही चांगले आहात किंवा खराब आहात.
आणि इथे ॲट दॅट पॉइंट इन टाइम त्या माणसाला जे मी दाखवलं ही वॉज माय ऑडियन्स. आणि त्यांनी जो माझा इन्सल्ट केला त्याच्याने एक रिअलिटी चेक मिळाला मला की नाही बॉस अजून खूप यू हॅव टू गो अ व्हेरी व्हेरी लॉंग वे. सो इट वॉज अ रिस्क प्लस ओव्हर कॉन्फिडंट स्टेप. पण त्याच्याने बेनिफिट्स जे झाले मला दोज वर ट्रेमेंडस. सर हा बाउन्स बॅक ज्यावेळेस तुम्ही केला त्यावेळेसची थॉट प्रोसेस कशी होती? कारण हा बाउन्स बॅक खूप लोकांना जुळत नाही. मी बघितलंय माझ्या आयुष्यात पण. एकदा खाली गेलं की वर येणं म्हणजे बाकीच्या गोष्टी नंतर येतात पण स्वतःलाच तो आपण वर येऊ शकतो हा कॉन्फिडन्सच येत नाही. ही थॉट प्रोसेस तुमची कशी होती? सो मला ऑप्शनच नव्हतं कारण मी जॉब सोडला होता. अच्छा. आणि त्यावेळेस असे काही जॉब कापून टाकले होते तुम्ही? हा काहीच नव्हतं. म्हणजे दुसरा जॉब आता परत तसाच जॉब आणि आता ऑलरेडी मला एवढं काहीतरी 15,000ची एवढी खतरूड अशी सॅलरी होती. दॅट वॉज द बेस्ट आय कुड गेट कन्सिडरिंग द मार्केट एवढं खराब होतं त्यावेळेस. आता म्हटलं परत जाऊ तर म्हणजे मला 10, 11, 9, 10च्या शिवाय कोणी पगार देणार नाही. आणि म्हटलं तर ऑप्शनच नाही. आणि आता मी जे तोंड वर करून घरी सांगितलंय आणि जे कॅमेराज वगैरे आहेत माझ्याकडे नाहीये जेवढे मी पैसे त्याच्यामध्ये ऑलरेडी इन्व्हेस्ट केलेत आता ह्याचं काहीतरी पुढे कन्क्लुजन झालं पाहिजे. त्याच्यामुळे माझ्याकडे ऑप्शनच नव्हतं. आणि माझ्या आतमध्ये ना तसं एक ते भूत होतं. म्हणजे मला जस्ट समहाव कसं माहित नाही पण मला माहिती होतं की हे वर्कआउट होणारच आहे. बरोबर. आणि तो एक इनर व्हॉइस म्हणा किंवा माहित नाही काहीतरी वरतून मेसेज म्हणजे तुम्हाला एक गोष्ट माहिती असते एक गट फील असतो की नाही हे तुमच्यासाठी आहे आणि हे वर्कआउट होणार आहे. किंवा असं तुम्हाला फिलिंग येतं की नाही आज हे केलं पाहिजे किंवा नाही आज हे नाही केलं पाहिजे. आणि नंतर तुम्ही म्हणता अरे बरं झालं नाही केलं. यु नो इट वॉज वन ऑफ दोज फिलिंग्स. ग्रेट. क्लिक आपण ज्याला म्हणतो क्लिक कडे तुम्ही कसं पाहता? म्हणजे आपण जेव्हा फोटो क्लिक करतो म्हणजे तुम्ही मला असं वाटत होतं तुमच्याशी बोलत असताना की ते कॅमेऱ्याचं क्लिक करणं जे आहे ते तुमच्या हृदयाच्या ठोक्यांशी जोडलेलं आहे. करेक्ट. म्हणजे एवढं कनेक्ट होणं ज्याला म्हणतो एखाद्या गोष्टीशी आपण त्या गोष्टीशी कनेक्ट होताना तुम्ही कसं पाहता त्याच्याकडे? सो मला ऑनेस्टली कॅमेरा फक्त एक टूल वाटतं. अच्छा. आणि ऑनेस्टली इफ यू टेल मी ना तर क्लिक करणं ही जी प्रक्रिया आहे ही कोणीही करू शकतं. ओके. कोणीही करू शकतं. पण तुम्ही काय क्लिक करताय आणि ते कसं तुम्ही कंपोज केलंय दिस इज युनिक टू इच अँड एव्हरी पर्सन. बरं. सो मी क्लिककडे असं बघतो की म्हणजे क्लिक करायच्या आधी माझ्या डोक्यामध्ये काय व्हिज्युअल फॉर्म झालंय आणि ते व्हिज्युअल मी किती ऑनेस्टली कॅमेरामध्ये उतरवतोय. दॅट फॉर मी इज माय क्लिक. म्हणजे तुम्ही आता इथे बसलाय लाईट लावलाय हे लावलाय आता मी फोटो कॅमेरा उचलायला क्लिक 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 करत बसलं तर 2-4 फोटो तर चांगले येऊनच जातील. पण माझ्या डोक्यात जे फोटो फॉर्म होतो कॅमेरामध्ये व्हायच्या आधी तो फक्त मला युनिक आहे. तो तुमच्या डोक्यात वेगळा होईल आणि बाकी 10 लोकांच्या डोक्यात वेगळा होईल. आणि तो मी किती ॲक्युरेटली कॅमेरावरती क्लिक करू शकतोय दॅट डिटर्मिन्स की मी कसा फोटोग्राफर आहे किंवा तो क्लिक माझ्यासाठी काय आहे म्हणून. म्हणजे फोटो चांगलाच येणार आहे. हा फोटो समजा मी क्लिक केला आणि किंवा या रूम मधल्या 10 लोकांनी क्लिक केला फोटो सेमच येणार आहे. पण त्याच्यामध्ये माझी नॉव्हेल्टी काय म्हणजे समजा हा फोटो चांगला आला तर हे माझं क्रेडिट आहे का? माझं क्रेडिट नाहीये. कारण 10 लोकांना पण सेम फोटो मिळालाय. सो हाऊ इज इट माय क्रेडिट? सो मी त्याच्यामध्ये काय ऍड केलंय किंवा काय सबट्रॅक्ट केलंय की मी जो क्लिक केलाय तो फोटो फक्त मलाच मिळालाय. बरोबर. दॅट इज माय क्लिक. ते क्लिकचा खरा अर्थ तो आहे. एक्झॅक्टली. येस. आणि त्याच्यामुळे व्हिज्युअलायझेशन स्किल्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कॅमेराचं जे तुमचं बेसिक्स आहे शटर आहे अपर्चर आहे आयएसओ आहे हे कोणी शिकू शकतं. टेक्निकल आहे म्हणजे लिटरली 1 दिवसात मी कोणाला तरी शिकू शकतो ते. पण त्याच्यानंतर 95% जे प्रॅक्टिस करायला लागतं आणि त्याच्यात प्रॅक्टिस करून सुद्धा तुमचे व्हिज्युअलायझेशन स्किल्स खराब असतील तर तुम्ही टेक्निकली करेक्ट फोटो काढू शकाल पण तो क्रिएटिव्हली अपिलिंग मोस्टली नसणार आहे. आणि क्रिएटिव्हली अपिलिंग फोटो तुम्ही क्लिक केला तर तो टेक्निकली करेक्ट असायची गरज पण नाहीये. कारण आता कसं आहे की रूल्स हॅव टू बी ब्रोकन. टेक्निकली करेक्ट फोटो म्हणजे काय की तुमचं कुठं ओव्हर एक्सपोज होत नाही कुठं अंडर एक्सपोज होत नाहीये तुम्हाला शॅडोज मिड टोन्स हायलाइट्स मध्ये प्रॉपर डिटेल्स मिळालेत. सो दॅट्स अ टेक्निकली करेक्ट फोटोग्राफ. पण हे सगळे रूल्स तुम्ही ब्रेक केले तर यू गेट अ व्हेरी क्रिएटिव्ह पिक्चर विच ओनली आय कॅन क्लिक ऑर ओनली यू कॅन क्लिक. सो टेक्निकली तुम्हाला करेक्ट फोटोच्या मागे जायचंय का तुम्हाला क्रिएटिव्हली अपिलिंग फोटोच्या मागे जायचंय? दॅट्स ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट डिसिजन. त्या क्लिकच्या आधी तुमच्या डोक्यातलं व्हिज्युअलायझेशन तुम्हाला दॅट इज एव्हरीथिंग आहे ते. त्याच्यामुळे पेंटर्स वगैरे जे असतात जे त्यांच्यासमोर काहीच नसतं आउट ऑफ द ब्लू पेंट करत असतात त्यांच्यात तुम्ही कॅमेरा दिला तर there's a 90% चान्स की ते ट्रेंड फोटोग्राफर पेक्षा चांगला फोटो क्लिक करू शकतील बिकॉज त्यांच्याकडे व्हिज्युअलायझेशन स्किल आहे. सर एआय मुळे याच्यात काय फरक पडतो आहे? पण आता एआय मध्ये ऑनेस्टली फोटोग्राफीमध्ये तरी मला एवढा काही फरक जाणवत नाहीये. पण मी तुम्हाला सांगतो की मी कसं एआय यूज करतो. सो
जनरली ट्रेंड काय असतो कुठल्याही ह्याच्यामध्ये की तुम्ही कुठल्याही पण कमर्शियल शूटला दिला की तुम्हाला 50 रेफरन्सेस दाखवतात की आम्हाला फोटो असा हवाय असा हवाय असा हवाय. मोस्ट ऑफ दीज रेफरन्सेस आर सगळ्या वेस्टर्न फोटोग्राफर्सचे फोटोज असतात विच ऑल दीज इंडियन क्लायंट्स वॉन्ट टू मॅच की हा मूड पाहिजे हे लाइटिंग पाहिजे वगैरे. सो वॉट आय डू इज की द AI इंजिन्स दॅट आय यूज त्याच्यामध्ये इनपुट्स टाकून मी रेफरन्सेस मॅगझिन्स आणि ऑनलाईन बाकीच्या फोटोग्राफर्सच्या कामात न काढण्यापेक्षा AI यूज करून मी स्वतःचे रेफरन्सेस क्रिएट करतो. अच्छा. की तुम्ही इकडे बसलाय मागे हे आहे मग लाइटिंग असं आहे मूड असा आहे कपडे असे घातलेत अशी गाडी पुढे आहे फोरग्राऊंड ब्लर आहे बॅकग्राऊंड ब्लर सगळे मी इनपुट्स करतो. आणि त्याच्यातनं एक जवळपास अगेन व्हिज्युअलायझेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आय कॅन आयदर सेटल फॉर की AI मला जे देईल त्याच्यातच मी हॅपी आहे आणि मग मी ते रिक्रिएट करणार आहे. पण अगेन त्याच्यामध्ये माझं क्रेडिट काय काहीच नाही आहे. सो अगेन व्हिज्युअलायझिंग इट युझिंग AI टू गिव्ह यू अ व्हिज्युअल रेफरन्स ॲज क्लोज एज पॉसिबल टू द इमेज इन युअर हेड आणि मग ते रेफरन्स वापरून देन यू ट्राय टू क्लिक इट एक्झॅक्टली द सेम वे. रेफरन्स पण तुमचा आहे बरोबर फोटोग्राफ पण तुमचा आहे आणि दोन्हीच्या पाठीमागचं व्हिज्युअलायझेशन पण तुमचं आहे. यायला योग्य पद्धतीने जर वापरलं तर उलट त्याचा फायदाच होऊ शकतो असं आपण फायदा होऊ शकतो डेफिनेटली होऊ शकतो. म्हणजे असं घाबरण्याची गरज नाहीये. प्लस अगेन एडिटिंगचं कसं झालं होतं की लोक एक नॉर्मल फोटो काढायचे आणि त्याच्यावरती इतकं एडिटिंग की मी त्यांना विचारायचो की बाबा तू फोटोग्राफर आहेस का एडिटर आहेस यू डिसाईड दॅट. सो तसंच AIचं पण होणं इज व्हेरी 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 पॉसिबल. आता ऑलरेडी जे स्किन रिटचिंग करतात किंवा जे एडिटिंग करतात फोटोजचं त्यांचे जॉब्स ऑलरेडी कमी व्हायला लागलेत बिकॉज AI इज डुईंग अ व्हेरी गुड जॉब ॲट एडिटिंग. पण अगेन त्यात किती अब्यूज करायचं का यू यूज इट टू युअर ॲडव्हान्टेज त्याच्यावर कंट्रोल आपण कसा करायचा. एक्झॅक्टली दॅट्स अ व्हेरी थिन लाईन. आणि ऑनेस्टली अल्टिमेटली तुम्ही स्वतःला आन्सरेबल आहात. येस. सो नोबडी इज गोना आस्क यू की हे असं का केलं तसं का केलं. इट ऑल डिपेंड्स ऑन तुमचं स्वतःचं इमेज काय आहे तुमच्या डोक्यामध्ये. बरोबर. हा दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे. खूप महत्वाचा. सर खूप साऱ्या लोकांसोबत तुम्ही काम केलं. शाहरुख खान सोबत काम करतानाचा अनुभव कसा होता. फॅन्टॅस्टिक होता. म्हणजे फर्स्ट टाइम त्याला मी शूट केलं ते त्याच्या घरी केलं होतं मन्नतमध्ये. अच्छा. इनफॅक्ट फर्स्ट 2 शूट्स तिकडं घरी केले होते जेव्हा त्याच्या लुक टेस्टसाठी मला बोललो होतं तिकडे. सो माय नेम इज खान मूवी होता आणि त्याचा जो असोसिएट डिरेक्टर आहे करण मल्होत्रा तो माझा खूप चांगला मित्र आहे. सो त्यांनी सांगितलं असं तू लॉक झालायस म्हणून आणखीन आणि तो माझ्याबरोबर जोधा अकबरमध्ये पण होता. सो तो म्हणला की लुक टेस्ट करायची आहे आणि तुला उद्या सकाळी 10:30-11चा टाईम दिला होता मला मन्नतमध्ये यायचं आहे. शटअप घेऊन कमीत कमी लोक ठेवायचे आहेत बिकॉज तेवढा सिक्युरिटी क्लिअरन्स नाही आहे आपल्याला. आणि तिथं आल्यावरती आम्ही थांबलो अर्धा तास पाऊण तास 1 तास थांबलो आणि त्याच्यानंतर शाहरुख खान एंटर्ड द रूम आणि सगळा ऑरा चेंज झाला रूमचा. आणि प्रत्येक जणाला तो भेटला ओळखीच्या लोकांना अनोळखीच्या लोकांना प्रत्येक जणांना हँडशेक करून सगळ्यांना हक करून एकदम म्हणजे द वॉर्मथ वॉज बियॉन्ड एनी अदर सेलिब्रिटी. सो दॅट वॉज माय फर्स्ट इंटरॅक्शन विथ हिम. सगळं शूट वगैरे झाल्यावरती ही मेड शुअर की सगळ्यांनी जेवण केलंय खायला प्यायला सगळ्यांना व्यवस्थित आहे आणि एव्हरीथिंग आणि एव्हरी वन इज टेकन केअर ऑफ. दॅट वॉज माय एक्सपिरियन्स. आणि अगेन वन ऑफ द व्हेरी व्हेरी डाऊन टू अर्थ आणि व्हेरी व्हेरी हंबल ह्युमन बिईंग. इवन सेटवरती पण आम्ही जेव्हा शूट करायचो तेव्हा काय ना काहीतरी सुरू असायचं दुसऱ्या ॲक्टर्सचे शॉर्ट चालू असायचे. मूवी सेट म्हणजे खूप केओस असतो. खूप धूळ असते खूप फळकुटे पडले असतात खेळे असतात वायरी असतात सुतळ्या पडल्या असतात बोंबाबोंब चालली असते. सो त्याच्यामध्ये असं कोपऱ्यामध्ये खुर्चीत असं पुस्तक घ्यायचं आणि असं नुसतं बसून राहायचं आणि वाचायचं आणि असं कधी कधी कळायचं पण नाही. इनफॅक्ट माझ्याकडे सिम्बायसिसचे 2-3 नवीन असिस्टंट झाले होते त्यांना मी घेऊन गेलो होतो की ठीक आहे ह्या प्रोजेक्टवर तुम्ही काम करा माझ्याबरोबर. सो ते थांबले होते हात फोल्ड करून त्यांचा असं काही ना काहीतरी टाइमपास चालला होता आणि अचानक त्यांनी ओव्हर द शोल्डर बघितलं त्यांना कळलं की ते शाहरुख खानच्या बाजूला उभे आहेत आणि ते एकदम असे शॉक झाले की आई शपथ हे कसं काय झालं आणि एकदम कॉन्शियस झाले ते. पण सांगण्याचा उद्देश असा की इतका तो बेसिक आणि डाऊन टू अर्थ आहे की त्याचा प्रेझेन्स असा फील पण होत नाही. ॲट द सेम टाइम जेव्हा आम्ही सगळे रेडी असायचो शॉटसाठी आणि तो सेटवरती आला ना की आम्हाला समहाऊ ऑटोमॅटिकली कळायचं की तो आलाय. आणि आम्ही पैज लावायचो अरे नाही शाहरुख सर आ गए. ते म्हणून चेक करे हां आय थिंक आ गए आणि कोणतरी जाऊन बाहेर बघायचं ना ते खरं आले असायचे. मग दॅट वॉज हिज प्रेझेन्स दॅट वॉज हिज ऑरा. सो इट वॉज अन अमेझिंग एक्सपिरियन्स. आणि इवन इन टर्म्स ऑफ कोऑपरेशन इवन इन टर्म्स ऑफ जनरली सेटवर तुम्ही जेव्हा फोटोग्राफी करता तेव्हा तुम्ही ॲक्टरचे लिस्ट फेवरेट असता.
नोबडी वॉन्ट्स टू गिव्ह यू पिक्चर्स, कारण त्यांना पटकन दुसऱ्या शॉटला मूव्ह करायचं आहे. पण इथे मी जितक्या वेळा मागितले, जिथे मागितले, जसे मागितले, प्रत्येक वेळेस ही नेव्हर सेड नो टू मी, आणि इट वॉज अ अमेझिंग एक्सपिरियन्स. सर, तुमच्या एवढ्या दीर्घ अनुभवामध्ये म्हणजे हा अनुभव खूप चांगला होता, पण याच्या एकदम विरुद्ध वेगळा पण अनुभव कधी आला की एखाद्या ऍक्टरने किंवा हिरोईनने एखाद्या एकदम त्यांचे रंग दाखवले? हो, बरेच आले. मी ती नावं तर नाही घेऊ शकत ऑब्व्हियसली, पण असं आहे ना एकदम टॉपचे स्टार्स, म्हणजे फिमेल ऍक्टर, अगेन आय विल नॉट टेक द नेम, पण फोटो काढलेले आवडतच नाहीत. म्हणजे मला असा प्रश्न पडला होता की मग कशाला बाई, तू कशाला लिहित माझ्यासमोर, माझ्या कॅमेरासमोर, माझ्या स्टुडिओमध्ये, आणि कॉपरेट नाही करायचं, तिकडे टँट्रम्स थ्रो करायचे, पटकन संपव, मला जायचंय. मग द होल आयडिया वॉज की मग वाय डिड यू कम. असे पण झालेत काही. आता शाहरुख खान ऑफकोर्स A+ लेवल ऍक्टर आहे, काही बी लेवल ऍक्टर, C लेवल ऍक्टर्स जे आहेत की ज्यांचं नाव एवढं नसतं, पण त्यांचा ॲटिट्यूड A+ ऍक्टरच्या पेक्षा मोठा असतो. बरोबर, उगाचच. म्हणजे प्रॉब्ली बिकॉज त्यांना ते A रँकिंग नाहीये म्हणून प्रॉब्ली ते कॉम्पन्सेट करायला तो मुद्दामून तसा ऑरा आणतात. बरोबर, असू शकतं असं. म्हणजे अगेन नथिंग अगेन्स्ट एनीबडी, पण तिथे पण की असं उगाचच आरडाओरडा केला आहे. एक तर मी मूवी केला होता, अगेन आय विल नॉट नेम द ऍक्टर, सिनियर ऍक्टर. तिथे बऱ्यापैकी टीम नवीन होती आणि त्या मूवीवरती मी गेलो होतो, 1-2 दिवस होतो मी फक्त थोडे पब्लिसिटीचे स्टिल्स करायला. तिथे हा माणूस डिरेक्टरला मारायला उठला. अरे बाबा, सिनियर ऍक्टर बरं का, आणि किंचाळला आणि सगळ्यांच्या समोर डिरेक्टरच्या अंगावर धावून गेला. आणि मला वाटलं की किती फालतू माणूस आहे हा. म्हणजे तुम्ही किती मोठे असाल, काही असाल, ऑन अ मूवी सेट टू अ डिरेक्टर इन फ्रंट ऑफ हिज टीम तुम्ही असं नाही वागू शकत यार. आणि त्यांनी काय त्याची चूक पण नव्हती केली. म्हणजे ऑनेस्टली जस्ट बिकॉज तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा आणि त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा आहे, दिस इज नॉट द राईट ॲटिट्यूड. आणि तो मग DOP ला सांगतोय की अरे सुन, ये सब निकाल, यहाँ पे ट्रॉली लगा, ये लेंस लगा, ऐसा ट्रॅकिंग शॉट ले, मैं ये कर रहा हूँ. दे आर डुईंग देअर जॉब, ना लेट देम डू देअर जॉब. सो असे पण बरेचसे एक्सपिरियन्सेस आहेत. सर, जोधा अकबरचा अनुभव कसा होता? जोधा अकबरचा इट चेंज माय लाईफ. म्हणजे बिग टाईम इट चेंज माय लाईफ, कारण दॅट वॉज माय फर्स्ट बिग ब्रेक. पहिली अपॉर्च्युनिटी जिथे आय गेट टू वर्क विथ अ ऑस्कर नॉमिनेटेड डिरेक्टर. माझा पहिला स्टार आय एम शूटिंग इज ऋतिक रोशन. द फर्स्ट फिमेल स्टार आय एम शूटिंग इज ऐश्वर्या राय. म्हणजे ह्याच्यावर मोठं काय माझ्यासाठी तेव्हा झालंच नसतं. आणि अगेन मी अविनाश गोवारीकरला असिस्ट केलं होतं फॉर 1.5 year, आणि त्याच्यामध्ये वी हॅड डेव्हलप्ड अ व्हेरी गुड रिलेशनशिप. अजून पण आम्ही वी आर प्रिटी गुड. सो जेव्हा मी त्याला असिस्ट करणं बंद केलं होतं बिकॉज मी बराच बिझी होतो इन माय ओन शूट्स, तेव्हा आमचा बराच महिने काहीच टच नव्हता. आणि अचानक त्यांनी फोन केला आउट ऑफ द ब्लू की आशुतोष स्टार्टिंग जोधा अकबर, आणि त्यांनी मला विचारलंय, ऑफकोर्स माझा भाऊ असल्यामुळे, मी फोटोग्राफर असल्यामुळे, की तू करायचंस म्हणून. आणि तो मला मोठं शेड्यूल आहे, 7-8 महिन्याचं शेड्यूल आहे, आणि मी माझं सगळं दुकान बंद करून ऑब्व्हियसली जाऊ शकत नाही. पण आय थिंक म्हणजे द ओनली नेम दॅट केम टू माय माइंड वॉज यू. तर तुला करायचं आहे का? मी याचं थोडा बिथरलो, म्हणलं असं इट्स टू गुड टू बी ट्रू, असं कसं एवढं हे होतंय म्हणून. पण मी म्हणलं की नाही म्हणलं तर ही ऑपॉर्च्युनिटी परत मिळणार नाही आयुष्यामध्ये. असा मूवी प्रॉब्ली परत कधी होणार नाही. बरोबर. इन द इंडियन फिल्म हिस्ट्री. तर मी म्हणलं मी हो म्हणून टाकतो. वर्स्ट केस काय होणार आहे ते सांगतील की नाही समीर, हॉरिबल स्लॉपी जॉब, आउट, आम्ही दुसरं कोणतरी घेतो. ह्याच्याहून वाईट काय होणार आहे? पण समजा झालं चांगलं तर एकदम चांगलं होणार आहे. सो आय जस्ट सेड येस टू दी अपॉर्च्युनिटी. नंतर मग बरेच महिने काहीच परत नव्हतं. नंतर मग अचानक मला प्रोडक्शनमधनं फोन आला की असं असं झालं आहे, आणखीन तुझा नेम हॅज बीन हायली रेकमेंडेड, तू तुझा पोर्टफोलिओ पाठव, कुठली मूवीज केली. म्हटलं मी काहीच नाही केलं. मी फूड शूट केलं, मी इंटिरियर शूट केलं, मी थोडेफार बिझनेस पीपल, इंडस्ट्रियलिस्ट शूट केलं, तेवढंच माझा पोर्टफोलिओ आहे. आणि त्याच्यानंतर मग मी गेलो भेटायला. आय मेट सुनीता गोवारीकर, हू वॉज द प्रोड्युसर, आशुतोष गोवारीकर्स वाईफ. आणि मग टॉक झाला आणि थोडेफार मी माझे फोटो दाखवले जे काय होते ते. आणि नंतर वेन आय वेंट इन टू मीट आशुतोष, सो माझ्या दृष्टीने माझ्या फूड फोटोग्राफीच्या पोर्टफोलिओमुळे आय थिंक ही वॉज व्हेरी व्हेरी हॅपी, कारण ही हिमसेल्फ इज अ व्हेरी व्हेरी बिग फूडी. सो वेन आय वेंट इन साईड, मोठ्या स्क्रीनसमोर माझा
फूडचा पोर्टफोलिओ होता आणि ही वॉज ओनली टॉकिंग अबाउट माय फूड शॉट्स की अरे किती भारी आहेत, किती छान आहे, हा फूड शॉट बघ, हा फूड शॉट बघ. आणि आय स्टील रिमेंबर की एक असा प्रॉन्सचा मी फोटो काढला होता, एक्झॅक्टली हिज वर्ड्स की अरे हा तर फोटो बघ, ह्याच्यामध्ये असं मला वाटतं ना की हात टाकून मी असा हा प्रॉन उचलून आता खाऊ शकतो. एक्झॅक्टली हिज वर्ड्स. सो जनरली ऑफकोर्स आय वेंट रेकमेंडेड आणि मग ओव्हरऑल पोर्टफोलिओ, सिन्सिरिटी, पंक्च्युअलिटी, असं ऑल दीज थिंग्स वेर इन प्लेस. सो दॅट्स हाऊ आय गॉट द फिल्म. मग तेव्हा माझ्याकडे अजूनही फिल्म कॅमेरा होता, तर तेव्हा मी मोठा 5D ला अपग्रेड केला. आय बॉरोड मनी आणि 5D विथ अ 70-200 लेन्स आणि 24-105 लेन्स, हे 2-3 लेन्सेस आणि कॅमेरा आय इन्व्हेस्टेड इन आणि जॉब सुरू झाला. सो माय फर्स्ट डे वॉज इन जयपूर आणि बाकीचे ॲक्टर्सचे, ज्युनियर ॲक्टर्सचे सगळे शॉट सुरू झाले होते. आय थिंक आफ्टर अ वीक 10 days ऑफ स्टार्टिंग द फिल्म, फर्स्ट टाइम ऋतिक रोशन केम आणि तो माझ्यासमोर उभा राहिला आणि माझी काम करायची वेळ झाली की ना यू हॅव टू टेक द शॉट. मी फुल थरथरायला लागलो, मला काहीच कळत नव्हतं काय करू काय नको, घाम फुटला एकदम. आणि एकतर एवढा मोठा स्टार तुमच्या समोर आहे आणि लाईक आय टोल्ड यू बिफोर विथ शाहरुख खान एक्झाम्पल, त्यांचा तो ऑरा असतो. सो त्याच्यामुळे त्या ऑराच्या समोर मी असा एकदम फिक्का पडत होतो. आणि आता किती वेळात मी काढणार आहे, कसे काढणार आहे, काय काढणार आहे, काढते संध्याकाळी मी फोटोज चेक केले, सगळे माझे फोटो वाकडे होते. म्हणले असे वाकडे झाले फोटो, म्हणून मला काहीच कळत नव्हतं की व्हॉट इज गोईंग ऑन. सेकंड डे फोटो काढले सगळे फोटो ओव्हर एक्सपोज झाले. मी म्हणलं आई शपथ, काहीतरी करायला लागणार आहे, नाहीतर टुमॉरोज डे इज गोइंग टू बी अ लास्ट डे. मग आफ्टर कपल ऑफ डेज ऑफ शूटिंग मला तो एकटा बसलेला दिसला, आय थिंक इटिंग और ड्रिंकिंग. मी म्हटलं की जाऊन मला आईस ब्रेक केला पाहिजे. सो आय वेंट ओव्हर देअर, आय स्पोक टू हिम. आणि काही वर्षांपूर्वी मी त्याच्या वडिलांचा फोटो, राकेश रोशनची शूट केली होती त्याच्या घरामध्ये. अच्छा. सो मी त्याला सांगितलं की कपल ऑफ इयर्स बॅक आय कम टू युअर जुहू अपार्टमेंट आणि आय कलेक्ट युअर फादर अँड दीज आर द पिक्चर्स. मग तो म्हटला अरे हो हे फोटो तू काढलेत काय वगैरे, आय हॅड नो आयडिया, व्हेरी नाईस पिक्चर्स वगैरे वगैरे वगैरे. सो थोडाफार तो आईस ब्रेक झाला आणि त्याच्यानंतर मग मला स्वतःला सांगायला लागलं की यू हॅव टू ॲक्ट कॉन्फिडंट, यू हॅव टू अप युअर गेम, आणि जर का नाही केलंस तर यू आर आउट ऑफ द प्रोजेक्ट. सो त्याच्यानंतर मग गोष्टी जरा सुरळीत झाल्या. म्हणजे फूड फोटोग्राफीने तुम्हाला तिकडे कनेक्ट केलं. ॲब्सोल्युटली. मी म्हणतो ना आयुष्यामध्ये माझं म्हणणं आहे की नथिंग गोज वेस्ट. बरोबर. ग्रॅज्युएशन आहे ते BSc केमिस्ट्री आहे. अच्छा. नंतर मी तुम्हाला सांगितलं मी MBA केलं आहे. त्याच्यानंतर मी माझ्या वाईफच्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये काम करत होतो. त्याच्या आधी मी एक डोर टू डोर सेल्समन होतो. बरं. नंतर मग मी सिंगापूरला होतो ऑलमोस्ट 1-1.5 वर्ष, डुईंग ऑल सॉर्ट्स ऑफ ॲक्टिव्हिटीज फॉर American.com. परत आलो ग्राफिक डिझाईन, वेब डिझाईन, ती तुम्हाला स्टोरी सांगितली. आणि एखाद्याला आता विचारलं की एखाद्याला सांगितलं की दिस इज बिन माय जर्नी, तर लोकांना असं वाटतं की अरे किती टाईम वेस्ट केलास तू केवढ्या गोष्टी करत. माय आर्ग्युमेंट टू देम इज की नथिंग वेंट वेस्ट, एव्हरीथिंग वॉज युजफुल. म्हणजे पहिलं BSc केमिस्ट्री केलं मी, फिल्म फोटोग्राफी होतं. डार्क रूममध्ये काय चाललंय मला सगळ्यात जास्त कळत होतं बिकॉज ऑफ माय केमिस्ट्री बॅकग्राऊंड. पुढे त्याच्यानंतर मग मी डोर टू डोर सेल्समन होतो. तिकडे जितक्या वेळा माझ्या तोंडावर दरवाजा लोकांनी बंद केला की जा नको आहे आम्हाला, जा प्लीज परत येऊ नको, त्याच्यानी रिजेक्शन कसं हँडल करायचं, तुम्हाला रिजेक्शन प्रूफ बनवलं. एक्झॅक्टली. त्यामुळे आता त्याच्यानं ॲट वन पॉईंट किती लोकांनी रिजेक्ट केलं, कुठे पण माझं काय झालं नाही तर मला काय हेच वाटायचं नाही, बिकॉज आय न्यू हाऊ टू हँडल रिजेक्शन. येस. त्याच्यानंतर इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये होतो. एव्हरी शूट आय एम डुईंग राईट नाऊ, आय एम ऑल्सो इन टू प्रोडक्शन, आय एम ऑल्सो इन टू डिरेक्शन. प्रत्येक शूट, प्रत्येक प्रोजेक्ट इज लाईक इन इव्हेंट ओनली. 25, 30, 40, 50 लोक असतात, वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात. इट इज नथिंग लेस दॅन इव्हेंट. बरोबर. MBA मार्केटिंग, त्याच्यानी आय नो हाऊ टू सेल माय सेल्फ, आय नो हाऊ टू मॅनेज माय फायनान्सेस बेटर. त्याच्यानंतर सिंगापूरमध्ये सगळा जो इंटरनॅशनल एक्सपिरियन्स होता त्याच्याने कम्युनिकेशन इम्प्रोव्हाइज झालं. सो नथिंग रिली वेंट वेस्ट. प्रत्येक गोष्ट तुम्हाला घडवत जाते, प्रत्येक गोष्ट कुठं ना कुठेतरी कनेक्ट करतेच आणि ते तुम्हाला इन द शॉर्ट रन कळत नाही. बरोबर. पण बऱ्याच गोष्टी तुम्हाला पुढे जाऊन कळतं की अरे ह्या का झाल्या. बरोबर. फक्त तुम्ही तेवढं ओपन पाहिजे टू अंडरस्टँडिंग की ह्या गोष्टी होत आहेत. आणखी थोडंसं तुम्हाला एक सेल्फ रिफ्लेक्शनची सवय पाहिजे. बरोबर. त्याच्यामुळे
बऱ्यापैकी सगळे डॉट्स तुमचे जॉईन होतील आणि तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की कुठलं गोष्ट कशामुळे होत आहे. पण आय रिली फील की दीज आर ऑल द डॉट्स दॅट जस्ट कीप कनेक्टिंग आणि दे कम्प्लीट द बिगर पिक्चर. सर, फोटोग्राफी एवढं चांगल्या पद्धतीने सुरू असताना बायकिंग हा पण तुमचा एक जबरदस्त पॅशन आहे, तिकडे कसे वळलात? सो ट्रॅव्हलिंगची मला आधीपासून आवड होती आणि मोटरसायकल्सची पण आधीपासून आवड होती. ट्रॅव्हलिंग करता यायचं बसनी किंवा अगदीच काय नसेल तर ट्रेक करत कुठेतरी गेलोय. पण मोटरसायकल्स आधीपासून घ्यायच्या होत्या पण कधी परवडत नव्हत्या. आणि प्लस आधी आपल्याकडे इंडियामध्ये एवढी व्हरायटी पण नव्हती जेवढी आज आहे. सो जेव्हा इंटरनॅशनल ब्रँड झाले, मोठे ब्रँड झाले, म्हणजे माझी पहिली बाईक होती RX 100 जी मला माझ्या बाबांनी गिफ्ट दिली होती ॲज माय 18th बर्थडे गिफ्ट. ती अजूनही आहे माझ्याकडे. नंतर कॉलेजमध्ये तेव्हा सगळ्यात मोठी बाईक म्हणजे बुलेट. आणि तिकडे माझ्या एक मित्राची 1961ची एक जुनी बुलेट मी एका डिस्ट्रेस सेलमध्ये त्याच्याकडनं विकत घेतली होती. सो त्याच्यावरती थोडंफार ट्रॅव्हलिंग इकडे तिकडे जाणं सुरूच होतं. आणि नंतर मग बरेच वर्ष त्याला गॅप पडला आणि नंतर मग मोठे मोठे ब्रँड्स यायला लागले. तेव्हा लकीली पैसा पण होता, तर म्हटलं आपण ट्राय करूया, लेट्स गेट इन टू इट. सो मग फर्स्ट माझी मोठी सुपर बाईक आली आणि मग त्याच्यानंतर मग त्याचे सगळे ॲक्सेसरीज ते ह्याची येते, म्हणजे हनुमानाची शेपूट येते, कधीच संपत नाही. संपत नाही ते. पण सर, बाईक चालवायला कुठे आवडतं सगळ्यात जास्त? हिमाचल. अच्छा. सगळ्यात जास्त म्हणजे तिथल्या म्हणजे जर्नीज आणि तिथल्या ट्रिप्स होत्या ना, बरं, ऑन अ डिफरंट लेवल. तिथले माउंटन, आणि मी माउंटन पर्सन आहे त्याच्यामुळे असं मी समुद्र नद्या हे वगैरे असं करत नाही. मोस्टली माझं सगळे ट्रिप्स माउंटन्समध्ये असतात. वा. तर तिकडचा टेरेन, तिकडचे घाट्स, ओव्हरऑल एक्सपिरियन्स, दॅट्स द बेस्ट प्लेस फॉर मी टू राईड. बरोबर. आणि सर, बाईकमध्ये कुठली बाईक सगळ्यात जास्त आवडली तुम्हाला आतापर्यंत? सो माझ्याकडे एक ट्रायम्फ टायगर नावाची बाईक आहे. अच्छा. सो इट्स अन ADV म्हणजे ॲडव्हेंचर बाईक आहे. बरं. तर ती बाईक लिटरली कुठल्याही मी डोंगरावर पण ती चढवू शकतो, अगदी दरीमध्ये उतरू शकतो, नदीमध्ये टाकू शकतो, आणि केलंय पण आहे मी बऱ्यापैकी. अच्छा. सो ती कुठेही जाते, काहीही हँडल करते आणि इट इज अन एफर्टलेस बाईक. बरं. सो माझी गो टू बाईक तीच असते. अच्छा. पण त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे अजून 2-4 बाईक्स आहेत ज्या लो लेवल आहेत, क्रुझर्स आहेत. सो मी कसं सेग्रिगेशन केलं की साऊथला जायचं असेल, साऊथला रस्ते चांगले असतात, सो तिथं क्रुझर्स घेऊन जायचे. ओके. नॉर्थला कुठे जायचं असेल, डोंगरात जायचं असेल, तर तिकडे ॲडव्हेंचर बाईक घेऊन जायची. सो दॅट्स माय सेग्रिगेशन. आणि आता समजा बाईक एखादी घ्यायची म्हटलं तर आता पुढे कुठली घ्यायची असं काही? आता असं काहीच नाही. ऑनेस्टली माझ्याकडे ऑलरेडी 5 बाईक्स आहेत. त्याच्यामुळे घ्यायचं जरी म्हटलं तरी माझ्याकडे आता लावायला जागा नाही आहे त्याच्यामुळे. अगदी. पण हा म्हणजे माझ्या एक अशी डोक्यामध्ये आहे की पुढची समजा मी कधी बाईक घेतली तर एक ती होंडाची गोल्ड विंग नावाची बाईक येते. बरं. सो दॅट्स ऑन माय माइंड. तर बघू कधी पुढे जाऊन काय असेल तर. येस. सर, अलीकडे बायकिंग म्हणजे याच्या संदर्भात आणि जे शहरामध्ये मुलं रॅश ड्रायव्हिंग करतात ते, त्या संदर्भात काय सांगाल? बरेचदा हे लोक एकमेकांना जोडतात. खूपच जास्त आहे. खूप जास्त होत आहेत ते. आणि बेसिकली ऑफकोर्स इट इज हॉरेबल जे काय चाललंय ते. त्याच्यामुळे जे सेफ रायडर्स आहेत त्यांचा पण जीव धोक्यात पडतो. मोस्ट ऑफ दीज थिंग्स इफ यू आस्क मी आर हॅपनिंग बिकॉज लोकांकडे अचानक पैसा आलाय. म्हणजे जे म्हणतात ना इंग्लिशमध्ये की मनी कॅनॉट बाय यू क्लास. येस. सो पैसा तर आलाय, तुम्ही मोटरसायकल्स, गाड्या, बऱ्याचशा गोष्टी विकत घेऊ शकता, पण तुमचा क्लास तुम्हाला पैशातनं मिळू शकत नाही. सो अचानक पैसा आलाय, अचानक तुम्ही एवढे एक्साइट झालाय, अचानक तुम्ही मोटरसायकल्स घेताय आणि त्याच्यावरती तुम्ही दंगा करून यू वॉन्ट टू बी नोटिस्ड. कारण असं केलं तरच मला लोक नोटीस करतील ना, तर माझ्याकडे कोणी बघणार पण नाही. सो आय थिंक त्या मेंटॅलिटीनी हे सगळं रॅश ड्रायव्हिंग वगैरे चाललंय. विकृती पण म्हणू शकतो. विकृती पण आहे, ही विकृतीच आहे. आणि जे म्हणतो आपण की ऍक्सिडेंट जनरली दुसऱ्याच्या चुकीमुळे होतात. सो ही दुसरी माणसं म्हणजे हे मोटरसायकलिस्ट. म्हणजे विचार करण्याचा फरक आहे तो फक्त. एक्झॅक्टली, दॅट्स व्हॉट. बाकी काही नाही. सर, तुम्ही आता हे जे सगळं बायकिंग बद्दल बोलला, त्याच्या आधी पॅशन बद्दल, तुमच्या फोटोग्राफी बद्दल आपण बोललो, हे सगळे अनुभव पाहत असताना कुठेतरी तुम्हाला असं वाटतं की लाईफमध्ये आता आपण जे केलेलं आहे ते खूप केलेलं आहे असं वाटतं की अजून खूप बाकी आहे असं वाटतं? माझा एक प्रॉब्लेम आहे आणि ऑनेस्टली मला असं कधी कधी वाटतं की मी जाऊन ट्रीटमेंट घेतली पाहिजे. अच्छा. मी कधी सॅटिस्फाईडच नसतो. बरं. म्हणजे आता करिअर वाईज तुम्ही बघितलं, म्हणजे कधी कधी लोक मला अशी, घरची पण लोक अशी मला लिस्ट करून दाखवतात की हे तू ब्रँड्स बरोबर शूट केलंयस, हे तू सेलिब्रिटीज बरोबर शूट केलंयस, सॅमसंग, LG, शाओमी, मलाबार गोल्ड, तनेश, असे ब्रँड्स
चे कॅम्पेन्स केलेस तू, म्हणजे ह्याच्याहून जास्त काय असणार आहे. म्हणजे बरोबर. माझा प्रॉब्लेम काय की मी आत्ता शूट करीन ते, मला आत्ता पुरतं ते खूप जास्त आवडेल. 2 दिवसानंतर मी ते फोटो बघीन आणि मला असं वाटेल अरे यार नाही चांगलं झालं, थोडा पण ही इम्प्रोवाइज करू शकलो असतो, ते इम्प्रोवाइज करू शकलो असतो, असं करू शकलो असतो, तसं करू शकलो असतो. सो हा एक प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे आय हॅव अ टेंडन्सी ऑफ कॉन्स्टंटली बिंग डिससॅटिस्फाईड. त्याच्यामुळे आता पुढचं काय हे कॉन्स्टंटली माझ्या डोक्यामध्ये असतंच. बरोबर. सो फक्त फोटोग्राफी वॉज नॉट इनफ. सो देन आय वेंट इन टू डिरेक्शन, देन आय वेंट इन टू प्रोडक्शन. नंतर मोटरसायकलिंग सुरू झालं. मोटरसायकलिंग वॉज नॉट इनफ. सो आता मी स्पोक्ड आउट नावाने माझे मोटरसायकल पॉडकास्ट चालू केलेत. बरं. की बाकीच्या रायडर्सना गोळा करा, त्यांच्या एक्सपिरियन्सेसबद्दल बोला. बरं. सो काही ना काहीतरी मी ॲड करत राहतो. सो आय एम नॉट समबडी हू इज सॅटिस्फाईड की हां आता खूप झालं आणि मी शांत बसणारातला नाही आहे. मला इवन संडेला पण ऑफ घेता येत नाही. काही ना काहीतरी खटपट चालूच असते. कुठं ना कुठेतरी जायचं असतं, कोणाला तरी भेटायचं असतं, नाहीतर मोटरसायकल घेऊन कुठेतरी जायचं असतं. सो असं इट्स नॉट ट्रू फॉर मी. सर, बायकर्स कम्युनिटी जी आता नवीन वर येत आहेत आणि आत्ता बऱ्यापैकी लोक त्याची दखल पण घेत आहेत, त्याबद्दल काय सांगाल? खूप चांगलं आहे. म्हणजे आय थिंक पर्सनली जितके लोक ट्रॅव्हल करतात तेवढे त्यांचं माइंड एक्सपांड होतं, तेवढे ते ओपन आउट होतात, त्यांचे अनुभव पण तसे असतात. आणि आय रिअली फील की इफ यू ट्रॅव्हल यू ग्रो. कम्युनिटीजमध्ये जे रायडिंग करतात ना ते टू अ लार्ज एक्सटेंट रिस्पॉन्सिबल रायडिंग असतं. म्हणजे रिस्पॉन्सिबल टुवर्ड्स देमसेल्स ऑल्सो अँड रिस्पॉन्सिबल टुवर्ड्स अदर पीपल ऑल्सो. म्हणजे बेसिक गोष्टी लाईक वेअरिंग अ हेल्मेट, वेअरिंग अ जॅकेट, वेअरिंग प्रोटेक्टिव्ह लेयर्स, वेअरिंग द राईट बूट्स, वेअरिंग ग्लव्ज, ज्याच्याने तुम्ही स्वतःची सेफ्टी एन्श्योर करताय. आणि ग्रुपमध्ये चालण्यामुळे कसं नाही, एक कोड ऑफ कंडक्ट असतो. तो कोड ऑफ कंडक्टनी एव्हरीबडी राईड्स सेफ. त्याच्यामुळे बाकीच्यांना पण काही हार्म नसतो. आणि इट्स अ व्हेरी गुड कल्चर. पण अगेन व्हॉट इज हॅपन की खूप लोकांकडे खूप पैसा आला आहे. त्याच्यामुळे तुम्ही जनरली आता संडे मॉर्निंग राईड्स हे एक खूप कॉमन कल्चर आहे इंडियामध्ये. कारण संडेला सुट्टी असते, सगळ्यांना वेळ असतो. सो सकाळी उठून सगळे आपले जाऊन राईड करतात, कुठेतरी डेस्टिनेशन जातात. पण खूप जणांकडे खूप पैसा आल्यामुळे त्या पैशातनं खूप जणांकडे खूप मोटरसायकल्स पण आल्यात. त्याच्यामुळे तर गर्दी त्याच्यानी जेवढी होते आणि त्याच्यानी जेवढा इन्कन्व्हिनियन्स होतो, म्हणजे पर्सनली दॅट्स नॉट फॉर मी. मी जितके राईड्स केलेत, मी इथून पुण्यावरून नेपाळला गेलो आणि परत आलोय, पण सोलो गेलो, एकटाच गेलोय. सो माझे राईड्स आर ऑलवेज सोलो, कारण मला ती ग्रुप मेंटॅलिटी जमत नाही. आणि प्लस मला माझी आयटिनरी वेगळी हवी असते, मला माझा अजेंडा हवा असतो, मला थांबत जायला आवडतं. माझे बरेचसे फ्रेंड्स आहेत, त्यांना इथून सुटलं की ते कधी पोचतात ते असं होतं त्यांना. मग ते 100, 120, 130 नॉनस्टॉप नुसती जात राहतात. मी म्हणतो तुम्ही काय एन्जॉय काय केलं तुम्ही? म्हणजे कुठे थांबला नाही ना, तुम्ही कुठे व्हॅली बघितली ना, कुठला डोंगर बघितला ना, एक सनसेट बघितला. सो आय एम अ डिफरंट काइंड ऑफ अ रायडर. पण हे कल्चर खूप आय थिंक डिस्ट्रेसिंग कल्चर आहे. म्हणजे फ्रॉम युअर एव्हरीडे लाईफ यू टेक दॅट 1 day ऑफ, 2 days ऑफ. तुम्ही ग्रुपमध्ये जाता, ट्रॅव्हल करता, त्याच्यामुळे तुमचं ब्रदरहूड बिल्ड होतं, तुमचं इंटरपर्सनल रिलेशनशिप्स बिल्ड होतात. नंतर आय पर्सनली फील इट्स अ काइंड ऑफ मेडिटेशन. जिकडे तुम्ही रस्त्यावरती असता, हेल्मेटमध्ये असता, बाकी तुम्हाला काय डोक्यात विचार येत नाहीत, तुम्ही नॉनस्टॉप एका स्पीडने चाललाय, कम्प्लिटली फोकस्ड ऑन द रोड. म्हणजे बिईंग इन द मोमेंट इज मेडिटेशन. आणि मोटरसायकलवरती ॲटलीस्ट जेव्हा मी असतो तेव्हा आय एम कम्प्लिटली इन दी मोमेंट. लेफ्ट मिरर बघतोय, राईट मिरर बघतोय, समोर बघतोय, आवाज ऐकतोय, कुठली गाडी आहे, परफेक्टली इन द मोमेंट. बाकीचा कुठला विचारच येत नाही. सो आय थिंक इट इज व्हेरी मेडिटेटिव्ह. सो वॉकिंग मेडिटेशन मी ऐकलं होतं, तुम्ही आता बायकिंग मेडिटेशन. ॲब्सोल्युटली. सर, हा एवढा मोठा असा लॉंग पिरियड तुम्ही बघितलाय फोटोग्राफीचा, कसा बदल होत गेला हा सगळा? सगळ्यात मोठा शिफ्ट जो झाला तो फिल्म टू डिजिटल झाला. अच्छा. इवन जेव्हा फिल्म फोटोग्राफी होती तेव्हा लिमिटेड नंबर ऑफ कॅमेराज होते, कारण त्यात तुम्ही काय FPS तुम्ही बेटर करू शकता, किंवा त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे बॉडी तुम्ही प्लास्टिकची, मेटल बॉडी असे चेंजेस करू शकता. पण डिजिटल आल्यामुळे एकदम फटफट खूप जास्त चेंज होत गेला. मला आठवतं आहे की जेव्हा मी शूट करायचो, वेन आय वॉज अ प्रेस फोटोग्राफर, तेव्हा एव्हरी क्लिक वॉज मनी. अच्छा. तुम्ही फिल्म लोड करताय, तुमच्याकडे 36 एक्सपोजर्स आहेत, एक क्लिक केला की तुमचे काहीतरी पैसे गेलेच ना. बरोबर. सो त्याच्यामुळे व्हॉट आय गॉट टू नो इज की आत्ता माझ्या ज्या शूट्स आहेत, जो नॉर्मल फोटोग्राफर 12 तास लावतो, माझ्या लिटरली 4 तासात संपतात. बरं. आणि बऱ्याच वेळा इट बॅकफायर्स, कारण क्लायंटला वाटतं की अरे एवढ्या कमी वेळात केलं म्हणजे नीट नाही केलं.
सो मग ते कधी कधी उगाच ताणा लागतात शूट्स मला. सो हे कशामुळे झालं की एक्झाम्पल पॉईंट ऑफ व्ह्यूने की प्रत्येक क्लिक इज इक्वल टू मनी. आणि जेव्हा आम्ही प्रेस फोटोग्राफर होतो तेव्हा आम्हाला सर्टन नंबर ऑफ रोल्स मिळायचे. आणि तिकडे कसं पोलिसांना प्रत्येक गोळीचा हिशोब द्यायला लागतो, तिथं आम्हाला प्रत्येक क्लिकचा हिशोब द्यायला लागायचा. आणि लगेचच अजून रोल मागायला गेले की अरे आधीचे कुठे गेले, इतके दिले होते ते सांग कुठे कुठे वापरले. मग सांगायचं या आर्टिकलला हे 4 काढले, त्या आर्टिकलला ते 5 काढले, असा हिशोब द्यायला लागायचा. सो वी डिडंट हॅव द लक्झरी ऑफ वेस्टिंग. तो एक म्हणजे आता आधी कसं 36 एक्सपोजर्सची एक फिल्म, ती अख्खी एक्सपोज केल्यावरती एक 10-12 फोटो तुम्हाला चांगले मिळाले तरी तुमचा स्ट्राईक रेट इज व्हेरी व्हेरी गुड. आता एक मोठा चेंज आहे की त्याच 10-12 फोटोजसाठी आता 350 फोटो काढतात लोक. सो दॅट्स अ व्हेरी व्हेरी बिग शिफ्ट. 350 फोटो काढले, 3000 फोटो काढले, त्याच्यातनं 10-12 फोटो कोणालाही मिळतील. यू डोंट हॅव टू बी अ फोटोग्राफर फॉर दॅट. व्हॉट यू सी इज व्हॉट यू गेट. तुम्हाला प्रिव्ह्यू लगेच कळतो. दॅट्स वन बिग चेंज की फिल्मचं डिजिटलचा जे प्रोग्रेशन झालं ते. तेव्हा आम्ही काय करायचो, आम्ही पोलोरॉइड्स वापरायचो. अच्छा. की आता लाईटिंग केलं तुम्हाला, आता हे रोल डेव्हलप केल्याशिवाय कळायचं नाही की शूट चांगली झाली का खराब झाली. बरोबर. माझ्याबरोबर झालंय की मी लाईटच्या मॉडेलिंग लॅम्पमध्ये अख्खी शूट केली. एक व्हाईट प्रोडक्ट्स होते, प्रोडक्टची शूट केली, ती डेव्हलप करून मी आणली परत. आणि नंतर कळलं की सगळ्या फोटोजवरती पिवळा कास्ट आहे. आणि ऑफकोर्स आय वॉज लर्निंग खूप एकदम बॅक इन द डे. आणि म्हटलं मला कसं जाणवलं नाही की हा पिवळा लाईट आहे तर ह्याच्यावरती पिवळाच येणार होतो म्हणून ती अख्खी शूट वेंट डाऊन द ड्रेन. आणि मग त्याच्याने असं बऱ्याच चुका करत त्याच्यातनं शिकून नंतर कळलं की पोलोरॉइड्स काढले पाहिजेत. सो पोलोरॉइड आता लाईटिंग करून घेतलं की पोलोरॉइडने 2-3 क्लिक मारले की लगेच कळतं एक्झॅक्टली की तुम्हाला कसं कुठे काय मिळणार आहे. त्याच्यापुढे तुम्ही तुमचे चेंजेस करा आणि मग तुम्ही फायनल शॉट्स काढा. वर्सेस अ डिजिटल जिकडे तुम्हाला सगळं इन्स्टंटली मिळतं. अगेन नंबर ऑफ फोटोग्राफर्स खूप जास्त चेंज झालेत. आधी लाईक आय सेड ओनली अ सर्टन नंबर ऑफ फोटोग्राफर्स वर देअर, बट नाव देर आर टू मेनी फोटोग्राफर्स. फोटोग्राफीचे ॲव्हेन्यूज पण खूप जास्त चेंज झालेत. म्हणजे आधी फक्त वेडिंग फोटोग्राफी होतं, आता प्री वेडिंग झालंय. आता इव्हन हनीमूनला पण फोटोग्राफर बरोबर घेऊन जातात. सो अगेन दॅट इज अ बिग चेंज. सो यु नो स्टाईल्स ऑफ शूटिंग, ॲव्हेन्यूज ऑफ शूटिंग, असे बरेच चेंजेस. म्हणजे दिस इज अ बिग लिस्ट. म्हणजे तुम्ही अगदी त्या फिल्म पासून तर आता AI पर्यंत करेक्ट सगळेच बदल सगळंच बघितलेलं आहे. सगळंच मोठा स्पॅन आहे. हो मोठा स्पॅन. आणि अजूनही फिल्म माझ्याकडे आहेत कॅमेरा, मीडियम फॉर्मॅट कॅमेराज आहेत, नॉर्मल 35mm कॅमेराज आहेत. कधी कधी कुठली अशी इंटरेस्टिंग शूट असेल ना तर मी काही एक्सपोजर्स फिल्मवरती करतो. तुम्ही सांगत होता, मला आठवत होतं, हे आम्ही लहानपणी फोटो काढायचे, सगळ्यांना घरच्यांना बोलव, एकच फोटोग्राफर असायचा तो गावात, आणि तो यायचा. आणि जर समजा ह्या एवढ्या सगळी पूर्ण फॅमिली असायची 30-40 लोकांची, एखाद्यानं जरी बरोबर नाही केलं किंवा काही नाही आलं तर मला 10 रुपये एक्स्ट्रा लागतील. हो कारण त्याची ती रील जायची. एक्झॅक्टली बरोबर आहे. ते सगळं मला आठवत होतं. मी इथून तर आता तुम्ही अगदी AI पर्यंत हा सगळा प्रवास बघा. हो कम्प्लिटली. आणि आता कसं ब्लॅक अँड व्हाईट काढायचं असेल तर इट जस्ट प्रेसिंग वन बटन. येस. आम्ही आयदर 2 कॅमेरा बॉडीज कॅरी करायचो, एकामध्ये कलर फिल्म, एकामध्ये ब्लॅक अँड व्हाईट फिल्म. नाहीतर मग अगेन वेन आय वॉज वर्किंग फॉर प्रेस काय करायचो की तिकडे फिल्म घेऊन जायची आमच्या लॅबमध्ये. मग तो त्या मोठ्या क्लॉथच्या खालती असा हात घालणार, असं काहीतरी करणार, फुल गेसवर्कनी तेवढी फिल्म तेवढी कट करणार, दुसऱ्या एम्प्टी रोलमध्ये टाकून देणार, आणि ही विल गिव्ह द रोल बॅक टू यू. मग तो परत तुम्ही लोड करा. आणि दॅट्स हाऊ यू यूज टू फंक्शन. सेम कलर, सेम ब्लॅक अँड व्हाईट. आणि नाव अगेन एव्हरीथिंग इज क्लिक ऑफ अ बटन. इट्स बिकम एक्स्ट्रीमली इझी. पण एक बिग चेंज काय आहे की फोटोग्राफर्स कमी झालेत आणि कॅमेरा ओनर्स जास्त झालेत. म्हणजे नॉट एव्हरीबडी विथ अ कॅमेरा इज अ फोटोग्राफर. अगदी बरोबर. सो दॅट्स अ बिग चेंज. कॅमेरा आहे म्हणून फोटोग्राफर नाही. एक्झॅक्टली. तुम्ही कॅमेरा ओनर आहात. अगदी शब्द खूपच परफेक्ट वापरला. करेक्ट. येस सर. आता नवीन सुरुवात करताना बरेच लोक आपली जे वेडिंग फोटोग्राफी असते तिथनं सुरुवात करतात. वेडिंग फोटोग्राफी पासून सुरुवात करणं हा एकमेव मार्ग आहे प्रत्येकाकडे, की वेगळ्याही मार्गाने ते जाऊ शकतात? म्हणजे काय करायला पाहिजे एक्झॅक्टली? असं काही ग्राउंड रूल नाही आहे. म्हणजे अगेन इट डिपेंड्स की तुम्हाला वेडिंग फोटोग्राफी तुम्हाला का करायचं हे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. की वेडिंग फोटोग्राफी का करायची, फॅशन फोटोग्राफी का करायची. आता मी
बघतो 90% द पीपल आर वॉन्टिंग टू गेट इन टू फॅशन फोटोग्राफी. मी जे लोक येतात माझ्याकडे की गाईड मी म्हणतो का करायची, याचं उत्तरच नसतं. सो फाइंड आउट वाय यू वॉन्ट डू इट आणि ऑटोमॅटिकली तुम्हाला कळेल की ते कसं करायचं आहे. बरोबर. आता मी म्हणतो की फॅशन फोटोग्राफीतली 10 फोटोग्राफर्सची नावं सांगा, तुम्हाला टाक 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 अशी कळतील. म्हणजे 4-5 तरी तुम्हाला लगेचच तुम्हाला सांगता येतील. बरोबर. मी समजा तुम्हाला म्हणलं की इंटिरियर फोटोग्राफीमधली 5 नावं सांगा, कोणीच नाही डोक्यात नाव येणार तुमच्या. फूड फोटोग्राफीचे टॉप 5 फूड फोटोग्राफर सांगा, कोणाचीच येणार नाही. अंडर वॉटर सांग, कोणाचंच येणार नाही. आर्किटेक्चर सांगा, नोबडी. पण हे कळत नाही की ह्या सगळ्या फील्ड्स इतक्या अनएक्सप्लोर्ड आहेत. बरोबर. की जिकडे तुम्ही जास्त इझिली जाऊ शकता, जिकडे तुम्ही जास्त इझिली मार्क तुमचा करू शकता आणि तुमचा रेव्हेन्यू जनरेशन चालू करू शकता. पण लोकांना फॅशनमध्येच काय ऑब्सेशन आहे हेच कळत नाही मला. मी लोकांना विचारतो फॅशन एडिटोरियल आणि पोर्टफोलिओ ऑर पोर्ट्रेट फोटोग्राफी ह्याचे मला डेफिनेशन सांग. आत्तापर्यंत कोणी सांगू शकलं नाही की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दीज डिफरंट काइंड्स ऑफ फोटोग्राफी. आणि अगेन नथिंग रॉंग विथ वेडिंग फोटोग्राफी, इट्स गॉट गुड मनी. मी कधी चूज नाही केलं बिकॉज मला ऑनेस्टली तेवढा पेशन्स नाही आहे. आणि प्लस मला जशा ऑपॉर्च्युनिटीज मिळत गेल्या आय वॉज ऑटोमॅटिकली ड्रॉन टुवर्ड्स ग्लॅमर आणि फिल्म आणि फॅशन आणि ॲडव्हर्टायझिंग. आणि लोक खूप वेळा म्हणली की अरे तुला तुझ्या रेप्युटेशननी किंवा तुझ्या ह्याच्यानी वेडिंग्स वगैरे मिळू शकतील, तू का नाही करत. पण कसं होतं आता की ह्याच्यामध्ये एक स्पेशलायझेशन असणं खूप इम्पॉर्टंट आहे. द मिनिट पीपल कम टू नो की अरे हा एका साईडला मलाइका अरोरा, पंकज त्रिपाठी, बाकीचे सगळ्या लोकांचे शूट्स करतोय आणि हा वेडिंग पण करतोय, ऑटोमॅटिकली माय व्हॅल्यू ॲज अ कमर्शियल फोटोग्राफर कॉम्प्रोमाइज होऊन जातं. प्रश्न. आणि प्लस कसं आहे की वेडिंग फोटोग्राफरमध्ये अजूनही तेवढा रिस्पेक्ट नाही आहे. अजून तुम्ही किती भारी असाल तर तिथली लोक तुम्हाला म्हणणार हे फोटोग्राफर इकडे फोटो काढ, हे होतच होतं. अगदी अगदी अगदी. सो अगेन नथिंग रॉंग इन दॅट. देर आर पीपल हू डू इट, पीपल जे माझ्या 10 पट पैसे कमवतात. पण त्यात तुम्हाला क्रिएटिव्ह सॅटिस्फॅक्शन हवं आहे का तुम्हाला पैसे कमवायचे आहेत, वाय फिगर आउट तुमचा वाय काय आहे, त्याच्याने ऑटोमॅटिकली तुमच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी विल बी टेकन केअर ऑफ. आपण थोडक्यात असं म्हणू शकतो माहिती व्हाय शोधला पाहिजे समोरच्या. येस येस तो काय आहे. एक्झॅक्टली. सर मगाशी तुम्ही बोलता बोलता ब्लॅक अँड व्हाईट आणि कलरचं सांगितलं. मी बरेचदा फोटो बघतो आणि ब्लॅक अँड व्हाईटमध्ये मला जे वेगळे पण वाटतं ते कलरमध्ये बरेचदा वाटत नाही. हे असं का होत असेल? कारण तुम्ही तुमचं जग कलरमध्ये बघता. अच्छा. आणि त्याच जगाचा जेव्हा तुम्हाला एक स्लाइस ब्लॅक अँड व्हाईटमध्ये बघायला मिळतो तेव्हा तुम्हाला एकदम काहीतरी वेगळे अजब वाटतं की अरे हे सेम आहे पण कलरच नाही आहे. सो दिस इज द माइंड प्लेइंग ट्रिक्स ऑन यू. ओके. बऱ्याच वेळा आधी काय करायचो मी की माझा कुठला फोटो आउट ऑफ फोकस आला किंवा एवढा चांगला नाही आलाय की मी तो इन्स्टंटली ब्लॅक अँड व्हाईट करून टाकायचो. तो ऑटोमॅटिकली क्लायंटला चांगला वाटायचा. अच्छा. सो दॅट ट्रिक ऑलवेज वर्क. बरं. पण त्यात सिम्पल रिझन की तुम्ही जग कलरमध्ये बघताय आणि तुम्ही अचानक ते जगचा एक शॉर्ट ब्लॅक अँड व्हाईटमध्ये बघताय. सो त्याची ती नॉवेल्टी आहे. येस येस. सर म्हणजे तसं तर खूप सारं बोलायच्या गप्पा आहेत अजून बाकी, परंतु टाईम आपल्याला कन्स्टंट आहे. आणि मला हे विचारायचं आहे की पुढच्या 10 वर्षामध्ये साधारणतः फोटोग्राफीचं फ्युचर तुम्ही भारतामध्ये खास करून कसं बघता? आय थिंक बरीचशी लोक आर ड्रॉपिंग द कॅमेरा. म्हणजे त्यांना कळतं की नाही होणार आहे किंवा खूप कॉम्पिटिशन आहे. पीपल आर ट्राईंग अँड देन देर गोईंग टू अ डिफरंट प्रोफेशन. त्याच्यामुळे AI डेफिनेटली इज द फ्युचर. AI तुम्ही कसं तुमच्या फोटोग्राफी फील्डमध्ये तुम्ही इन्कॉर्पोरेट कराल हा एक खूप मोठा चॅलेंज असणार आहे. आणि जनरली स्टाईल्स ऑफ शूटिंग किंवा मोर अँड मोर पीपल बाईंग कॅमेराज अँड ट्राईंग फोटोग्राफी कारण लाईक आय सेड पैसा लोकांकडे खूप आला. त्याच्यामुळे मोर अँड मोर पीपल विल pick up the camera. At the same time at least half the number of people will drop the camera. त्याच्यामुळे कुठं ना कुठेतरी एक बॅलन्स मेंटेन राहील. आणि आय पर्सनली फील की चेंज असा व्हायला पाहिजे की पीपल शुड वर्क ऑन देमसेल्स ऑल्सो वाईल दे आर वर्किंग ऑन देअर फोटोग्राफी. म्हणजे आय फील की पीपल आर वर्किंग ऑन क्लिकिंग बेटर पिक्चर्स. ज्यांना चांगले फोटो जमत नाहीत ते दनादन एडिटिंग करत बसतात. आणि हल्ली आजच्या दिवसामध्ये चांगला फोटो काढणं इज नॉट अ बिग डील. कोणी काढू शकतं विथ सम ट्रायल अँड एरर. मी जे करतो या रूममधले सगळे करू शकतात ऑनेस्टली. पण वर्किंग ऑन युअर सेल्फ ग्रूमिंग
दॅट शुड बी द चेंज. की तुम्ही पंक्च्युअल आहात का, सिन्सिअर आहात का, क्लायंटला तुम्ही लटकून ठेवत नाही आहेत का. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी शुड बी अ चेंज रादर दॅन मोर अँड मोर पीपल जस्ट पिकिंग अप द कॅमेरा आणि हा मी पण फोटोग्राफर. सर, फोटोग्राफी सेक्टरमध्ये नवीन येणारे जे आता तरुण मुलं आहेत त्या सगळ्यांसाठी काय मेसेज द्याल तुम्ही, काय चांगलं त्यांच्यासाठी आहे? सो लाईक आय सेड की फोटोग्राफी एक भाग झाला, थोडं वाचून थोडं प्रॅक्टिस करून तुम्ही शिकू शकाल. ज्या गोष्टी जास्त इम्पॉर्टंट आहेत इज बिझनेस सेन्स. तुम्ही कामच नाही आणू शकला तर तुम्ही शूट काय करणार. बरोबर. सेकंड इज वर्क एथिक्स लाईक बिंग ऑन टाईम, इनफॅक्ट बिंग बिफोर टाईम. मी कुठेतरी वाचलं होतं की इफ यू आर ऑन टाईम यू आर ऑलरेडी लेट. सो कमिंग 5-10 minutes बिफोर. हॅव्हिंग अ टीम विच सपोर्ट्स यू. PR स्किल्स, कम्युनिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी तर म्हणेन की दोन समजा आपण व्यक्ती घेतले की एकाचं कम्युनिकेशन खूपच आउट ऑफ द वर्ल्ड आहे पण फोटोग्राफी स्किल्स ॲव्हरेज आहेत, पण समबडी हुज फोटोग्राफी इज टॉप नॉच आणि कम्युनिकेशन स्किल्स आर व्हेरी व्हेरी ॲव्हरेज, तर द पर्सन विथ बेटर कम्युनिकेशन स्किल्स आणि ॲव्हरेज फोटोग्राफी स्किल्स विल गो मच फर्दर. कारण कम्युनिकेशन विल गेट यू द शॉट. कम्युनिकेशनने तुम्हाला काम आणता येईल आणि तुम्ही आहात इकडे समोर, मी तुम्हाला किती कम्फर्टेबल करतोय, मी तुमचे कसे शॉट्स काढतोय, तुम्हाला मी किती चांगला डिरेक्ट करतोय, हे फक्त कम्युनिकेशनने होणार आहे. सगळ्यात नाईटमेअर इफ यू आस्क मी की फक्त समोर मॉडेल उभा आहे आणि फोटोग्राफर काहीच बोलत नाही, नुसता टाक 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 क्लिक करत बसलाय. फॉर मी दॅट इज अ नाईटमेअर फॉर द मॉडेल. म्हणजे प्रत्येक मॉडेल, म्हणजे वेन आय से मॉडेल इट डझंट हॅव टू बी अ ब्युटिफुल मॅन और अ ब्युटिफुल वुमन. तुमचा मी फोटो काढतोय, यू आर माय मॉडेल. इफ आय एम शूटिंग अ डॉग, द डॉग इज माय मॉडेल. तर एव्हरी मॉडेल नीड्स टू बी टोल्ड की तो चांगला करतोय किंवा ती चांगलं करते, कशा शॉट पाहिजे, काय चुकतंय काय नाही चुकत आहे. बऱ्याचशा वेळेस तुम्हाला खोटं बोलायला लागतं की जे ती करते किंवा जे तो करतोय सगळं चांगलं करतोय. अँड दॅट इज द एनकरेजमेंट दॅट इज नीडेड. अँड दॅट विल हॅपन ओनली इफ युअर कम्युनिकेशन स्किल्स आर गुड. सो वर्क ऑन दीज अदर थिंग्स more or at least as much as you're working on photography. दुसरा word of advice is keep shooting. बरेचसे लोक, so many people who come to me, ते फोटोज काढतच नाहीत. म्हणजे ते आर वेटिंग की त्यांना एक आयडियल मॉडेल मिळाली पाहिजे, एक आयडियल बजेट मिळालं पाहिजे, एक आयडियल क्लायंट मिळाला पाहिजे, तरच ते कॅमेरा काढून शूट करणार. वाय? कॅमेरा इज अन आर्ट, फोटोग्राफी इज अन आर्ट, कॅमेरा इज युअर टूल. अ पेंटर प्रॅक्टिसेस ऑल द टाईम. तुम्ही जे सिंगर असतात दॅट्स ऑल्सो अन आर्ट फॉर्म. सिंगर्स रोज सकाळी प्रॅक्टिस करतात, रियाज करतात. अ स्पोर्ट्समन, अ टेनिस प्लेअर विल गो टू द कोर्ट, अ फुटबॉल पर्सन विल गो टू द ग्राउंड, ही विल कीप प्लेइंग आणि ही विल कीप बेटरिंग हिज गेम. वाय नॉट फोटोग्राफर्स? फोटोग्राफर्स हॅव टू प्रॅक्टिस एव्हरी डे. द मोर यू प्रॅक्टिस द बेटर यू गेट. आणि प्रॅक्टिस डझंट हॅव टू बी विथ अ वर्ल्ड क्लास कॅमेरा. प्रत्येकाच्या खिशामध्ये आज कॅमेरा आहे. द सेम सायन्स अँड प्रिन्सिपल्स दॅट अप्लाय टू द फोन कॅमेरा अप्लाय टू द SLR कॅमेरा. थोडे ऑफकोर्स यू कॅन चेंज लेन्सेस आणि यू डोंट हॅव फुल कंट्रोल, पण इट शुडंट स्टॉप यू. म्हणजे कीप क्लिकिंग. द ओनली वे टू गेट बेटर ॲट एनी आर्ट इज कीप डुईंग इट. ग्रेट. म्हणजे तुमच्यासोबत सगळ्या गप्पा करत असताना मी मला स्वतःला पण रिलेट करत होतो. ग्रेट 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 नाईस. म्हणजे आज अर्धशतक आम्ही मुलाखतींचं पार केलं असं म्हणू शकतो. 50वी झाली आहे, 51 आपण सुरू केली आहे. तुम्ही जे सगळ्यात महत्वाचं वाक्य मला सांगितलं ना की कॅमेरा ओनर आणि फोटोग्राफर याच्यात फरक आहे, मला वाटतं हे वाक्य सगळीकडेच लागू आहे. कॅमेरा जर रिप्लेस केला आणि बाकीच्या गोष्टी टाकल्या तर प्रत्येक सेक्टरमध्ये हे वाक्य लागू आहे. ॲब्सोल्युटली. खूप खूप धन्यवाद. खूप छान आणि खूपच चांगल्या पद्धतीनं तुम्ही म्हणजे आज ज्या गप्पा केल्यात त्याच्यामधून माझ्यासाठी पर्सनली आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी खूप सुंदर मेसेज आम्हाला मिळाले. आय एम ग्लॅड. सर, क्लिअर टॉक मार्फत पुन्हा एकदा खूप खूप डेफिनेटली थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी. खूप खूप चांगलं वाटलं. येस.